अयोध्येत मंदिर झाल्यानंतर कळस आणि धर्मध्वजाचे अनावरण झाले। अयोध्येच्या मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा नगरपालिकेवर फडकावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये केले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घरे, शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या। आमच्या महाराष्ट्रातील विजयाला 23 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण झाले। लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार, पण मी माझ्या बहिणींना सांगतो की जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारी लोक नाहीत, तर लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी लोक आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले। आपल्या राज्यामध्ये आपण जे जे सांगितलं ते त्या ठिकाणी केलं। आज मला सांगताना आनंद वाटतो, परवाच आपण निवडून यायला 1 वर्ष पूर्ण झालं। सरकार तर 5 तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या, पण 23 नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला। आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील, यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील।